अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. देव म्हणतात, बाळा, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे. एकदा हा संदेश ऐकून घे. तुझ्या मनातील ताण तणाव आणि संघर्ष कमी होताना तुला अनुभव येईल. कारण आज मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना केलं आहेस तेव्हा तुझी प्रार्थना मी स्वीकार करत आहे. बाळा, काळजी करू नकोस. तू जर नित्य सेवेत आहेस, नाम जप करत आहेस, तर तुला कसली भीती भय वाटण्याची आवश्यकता नाही. तुझे कुठलेही कार्य अडथळा विना पूर्ण केल्या जातील. तू आता माझ्या संरक्षणात आहे. बाळा, मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही. कारण तू जेव्हा मनापासून मला हाक मारला आहे तेव्हा तुझं स्वामी तुझ्यापर्यंत येण्याच्या त्या सर्व बाजू मोकळ्या करणार आहेत आणि तुझ्यापर्यंत आशीर्वाद घेऊन येणार आहे. यावर विश्वास ठेव. देव भगवंत तुला कधीही दुर्लक्षित करणार नाही. तू फक्त आपले चांगले कर्म करत पुढे जा. मनात कोणाविषयी द्वेष राहू देऊ नको. नशिबात जे काही नाही तेही मिळण्याची योग्य वेळ येईल. बाळा, कधी स्वतःला कमी लेखू नकोस किंवा स्वतःला कमीही समजू नको. कारण देव तुझ्या आशा इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. जे काही तुमच्या इच्छा आहे तेही मिळण्याची शुभ वेळ लवकरच दिली जाईल. तुमच्या नशिबात ते सर्व काही शुभ परिवर्तन घडणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा आणि अपेक्षा आहे. कधी कधी तुम्हाला असे वाटते की पूर्वीचे जीवन छान होते, त्यात तुम्ही आनंदी होता, त्यात काही नाते होते जे तुम्हाला निरंतर आवडायचे, त्यात तुम्ही रवमान होतात आणि तुम्ही आज काही गोष्टी परिवर्तनानुसार घडत असताना काही गोष्टी तुम्हाला रुचत नाही. ते परिवर्तन तुम्ही स्वीकारलेलं नाही म्हणून ते तुम्हाला रुचत नाही. मग आता प्रयत्न करणे सुरू करा. जर तुम्हाला ते सर्व काही आवडत होते तर तेव्हाही तुम्ही त्या गोष्टीबद्दल काही व्यक्त केले होते जे मी ऐकलं आहे. कधी कधी तुम्ही अप्रसन्नता दाखवलं आहे, काही नात्याबद्दल तर काही कार्याबद्दल. मग आज ते तुमच्याकडे नाही, मग त्याबद्दल खेद व्यक्त करू नका. आज जे काही वर्तमान तुमच्या जवळ आहे, मग त्यात तुम्हाला दिलेले कार्य आहेत, त्यात तुम्हाला दिलेले नाते आहे, ते जपणे सुरू ठेवा. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. परिवर्तन काळातच घडतच राहणार आहे. सुख आणि दुःख हे क्षणिक आहे. ते परिवर्तन घडत राहील. शुभ अशुभ काय आहे यावर जास्त चर्चा करू नका. कारण देवाने हे सर्व काही निर्माण केलेले आहे. ते जसे जसे आहे तसेच स्वीकार करणे हे मानवाच्या हाती आहे. परमेश्वराला आठवण करत राहा. प्रत्येक दिवस चांगल्या जात राहील. देव म्हणतात, बाळा, उद्याची चिंता करणे सोडून द्या. कारण वर्तमानात तुमच्याजवळ जे काही आहे, मग ते नाते असो, तुमचे आवडते कार्य असो किंवा तुमच्यासाठी एखादी खूप काही महत्त्वाची गोष्ट असो, ती जर आज तुमच्या हाती आहे, तुमच्यापाशी आहे, तर त्याचा आनंद घ्या आणि आनंदात राहणे सुरू ठेवा. कारण वर्तमानाचे काही तुमच्या जवळ आहे त्याबद्दल जर तुम्हाला आनंद असेल, जर तुमच्या मनात विश्वास असेल की हे सर्व काही माझ्यासाठी देवाने घडवलेले चमत्कार आहे, तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी जे काही नाही त्याबद्दल विचार करणे टाळा. कारण त्याबद्दल विचार केल्याने तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि नकारात्मकता निर्माण होते. आणि तुमच्यासोबत जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करणे
धन्यवाद मानणे, आभार मानणे आणि आपल्यासाठी आनंद व्यक्त करणे हे जर तुम्ही करत राहिला तर तुमच्यासाठी जीवन अगदी शक्यतोने भरलेले असेल, आनंदाने भरलेलं असेल. प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, आज जे काही घडत आहे ते तुमचे भूतकाळ परिवर्तन केल्या जाईल आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी भविष्याचा असेल. आणि आता तुम्ही जे काही पाहत आहात, जे काही मिळत आहे, हा संदेश ऐकत आहात, हे सर्व काही वर्तमानात आहे. माझे आशीर्वाद तुमच्यासाठी वर्तमानात आहे. ते स्वीकार करा. आनंदी व्हा. प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या. परमेश्वराच्या गोष्टीवर महत्त्व द्या. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या हाती निरंतर तुझे कर्म केले आहे. ते सर्व जो योग्य प्रकारे पूर्ण करतो, मनापासून ते कर्म करत राहतो, त्याला कधीही कोणतीही खंत व्यक्त करायची आवश्यकता पडत नाही. पण कधीकधी तुम्हाला जे काही मिळालेलं नाही त्यासाठी तुमचे प्रयत्न कधीकधी अपुरे पडतात असे तुम्हाला वाटते आणि त्या गोष्टी मला मिळालं नाही याबद्दल तुम्ही खेद व्यक्त करता. पण त्या काही गोष्टी तुमच्यासाठी नाही हे तुम्ही मान्य करत नाही. कधीकधी काही गोष्टीसाठी प्रयत्न करू नये. काही गोष्टी तुमच्या नशिबात नसतात तेव्हा खूप काही त्याग करता. पण तो त्याग करू नये तर आनंदी व्हावे की माझ्या देवाने माझ्यासाठी जे काही दिलेले आहे ते माझ्यासाठी आनंददायक आहे. परमेश्वराने तुमच्यासोबत न्याय केला आहे. ज्या क्षणाला तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुम्ही तो क्षण आनंदाने घालवाल. कारण तेव्हा खरोखर देवाने तुमच्यासाठी जे ठेवलेलं असेल ते आनंददायक असेल हे तुम्ही मान्य करा. त्यातच तुमचे मन समाधानी आणि आनंदी होईल. कधीकधी लोक अपेक्षापेक्षाही जास्त विचार करतात आणि मग ते मिळालं नाही तेव्हा त्यातून दुःख व्यक्त करतात. मग त्या दुःखाला काही अंत उरत नाही किंवा अर्थ उरत नाही. मग त्या दुःखांना कवटाळून मनाला अशांत करून घेणे योग्य आहे का नाही? माझ्या प्रिय बाळा, मला तुझ्यावर प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाचा वर्षाव करायचा आहे. म्हणून आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे. कधीकधी काही गोष्टींना योग्य वेळ लागेल. ती योग्य वेळ येऊ दे. तुला ते सर्व काही मिळणार आहे. पण अशांत मनाने देवाचे नामस्मरण करणे सोडून दे. तेव्हा चित्ताला शांत ठेव, एकाग्र मन ठेव आणि एकच चित्ताने नामस्मरण करून बघ. तुझ्यासाठी चमत्कार घडतील. हम गया नहीं, जिंदा है या अभय वचनावर विश्वास ठेव. तुला कधीही काही कमतरता भासणार नाही. तुझ्या उभ्या आयुष्यात तू कितीही प्रगती करशील तितके धन्यवाद आहे, नम्रता आहे, विश्वास आहे आणि ऋणी निश्चय आहे. जर तुम्ही हे तिन्ही गुण आपल्यात स्वीकार करत असाल तर तुम्ही सर्व काही प्राप्त कराल. अद्भुत शक्ती, दैवी शक्ती तुमची प्रार्थना ऐकत आहे. ती स्वीकार केल्या जात आहे. मग त्या अद्भुत आशीर्वादासाठी, चमत्कारासाठी स्वतःला तयार करा. स्वतःला एकटे कधीही मानू नका. कारण देव भगवंत तुमच्यासाठी दरवाजे उघडतो, तुमच्यासाठी आनंद पाठवतो. जर तुम्ही तो आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर होय, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आपले कर्म चांगले ठेवा. इतराबद्दल चांगले शुभ विचार करा. शिवसोबतच शुभ येत राहते हे लक्षात घ्या. म्हणून अशुभ बोलू नका. अशुभ कधीही वर्तन कोणासाठी काही वागू नका. कधीकधी तुम्ही केलेलं सर्व फळ चुकूनही तुमच्यापासून लाभ नाही. मग ते कितीही मोठे फळ विश्वास ठेवा की ते तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्यासाठी तो आनंद देव करत आहे. जे तुम्हाला हवे आहे ते स्वीकार करा.
आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.